नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, प्राचीन काळातील एका सुंदर ग्रामात श्रीमान धर्मदास नावाचे एक सावकार राहत होते. त्यांचा संसार अत्यंत ऐश्वर्यशाली होता. धर्मदास आणि त्यांच्या पत्नी मनोरमा यांना 2 कन्या होत्या, सगुणा आणि दुर्गुणा. सगुणा स्वभावाने नम्र, सद्गुणी आणि भक्तिमती होती, तर दुर्गुणा थोडी उद्धट, अहंकारी आणि सांसारिक सुखांत रमणारी होती. धर्मदास यांच्या अंगणात मध्यभागी उंच चौथऱ्यावर शोभणारे पांढरे शुभ्र तुळशी वृंदावन होते. प्रत्येक सकाळी मनोरमा आपल्या दोन्ही मुलींना घेऊन तुळशीला पाणी घालत असे. स्तोत्र पठण करून ती दिवा प्रज्वलित करी. सगुणा आनंदाने आईला हातभार लावी, ती माती कोरी ठेवून तुळशीची काळजी घेत असे. लहानपणापासून सगुणाला तुळशीचे पूजन अतिशय आवडत होते. तिला वाटे, या पवित्र रोपात देवी लक्ष्मीचा वास आहे. दुर्गुणाला मात्र हे सर्व कर्मकांड उगाच वाटे. आईच्या सांगण्यावरून ती कधीकधी दमत पाणी घालायची, पण तिचे मन दुसरीकडेच असे. तिला लवकरात लवकर खेळणे किंवा शोभेची वस्त्रे घालणे याचे वेध लागलेले असत. एका संध्याकाळी धर्मदास कुटुंबीय अंगणात बसले होते. दिवे लागणीची वेळ होती. सूर्य मावळतीला गेला तसे मनोरमाने तुळशीपुढे नवी वात लावली. दिवा प्रज्वलित केला. तुळशीच्या सुगंधाने संपूर्ण आवार पावन झाले. धर्मदासने दोन्ही कन्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाले, माझ्या लाडक्या लेकांनो, तुम्ही माझे जीवनाचे गहाण आहात. उद्या तुम्हा दोघींच्या विवाहाचे बोलणे येणार आहे. तुमचे संसार सुखी व्हावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सगुणा व दुर्गुणा दोघीही वयात आल्या होत्या. तरुण वयाच्या सीमा गाठत होत्या. धर्मदास यांनी त्यांच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली होती. गावातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबातील तरुणाशी दुर्गुणाचे लग्न जोडावे अशी धर्मदासांची इच्छा होती. कारण लहानपणापासून दुर्गुणाचे लाड जरा जास्तच केले गेले होते. दुसरीकडे सगुणासाठी मात्र त्यांनी अशा घरातील वर शोधला जेथे मूल्य, संस्कार आणि भक्ती महत्त्वपूर्ण होती. धर्मदास आपल्या पत्नीला म्हणाले, सगुणा, ज्या घरी जाईल तिथे तिच्या गुणांनी आणि श्रद्धेने त्या घराचे कल्याण होईल. मनोरमाने मात्र दोन्ही मुलींसाठी परमेश्वराकडे एकच वरदान मागितले होते, जिथे जाऊन राहाल तिथे नांदत रहा सुखाने आणि तुळशीचे रोप फुलवत रहा. तिने मुलींना जवळ घेऊन समजावले, बाळांनो, सासरी जाताना आपल्या घरची ही पवित्र तुळस लक्ष्मी समवेत घेऊन जा. जिथे तुळस असते तिथे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. म्हणून आपल्या नव्या घरातही तुळशीची सेवा करा. ज्या घरात तुळशी सुकते त्या घरात लक्ष्मी स्थिरावत नाही हे विसरू नका. सगुणाने आईचे शब्द श्रद्धेने ऐकले आणि हृदयावर कोरून ठेवले. तिने मनोमन प्रतिज्ञा केली की ज्या घरी तिचे लग्न होईल तिथे ती तुळशीचे रोप नक्की लावेल आणि ज्याप्रमाणे आई करते तशीच नित्य नियमाने पूजा करेल. दुर्गुणाने मात्र मान हलवली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य उथळ होते. तिला वाटले, नवऱ्याचे घर मोठे श्रीमंत असेल तर आपोआपच सर्व सुखे मिळतील. असे लहान सहान विधी करण्याची काय गरज. ती मनातच हसली आणि आईला आश्वासन देऊन मोकरी झाली. लग्नाचा शुभदिन उजाडला. धर्मदास यांच्या प्रशस्त वाड्याला दिव्यांनी, फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आले. सकाळपासूनच शहनाईचे मंगल स्वर घुमू लागले. सगुणा आणि दुर्गुणा दोघींनाही पारंपरिक वधूवेशात सजवले गेले होते. मनोरमा दोन्ही लेकींना डोळ्यांत प्रेमाचे अश्रू आणून न्याहाळत होती. आई-वडिलांच्या हृदयात आनंद आणि विरहाची मिश्र भावना दाटली होती. विवाह मंडपात विधी सुरू झाले. सगुणाचा विवाह हरिदास नामक तरुणाशी ठरला होता. हरिदासचे कुटुंब मोठे धर्मपरायण होते. त्यांचे फार ऐश्वर्य नसले तरी कर्तृत्ववान व सुसंस्कृत घराणे म्हणून त्यांची ख्याती होती. दुसरीकडे दुर्गुणाचा वर हेमंत हा श्रीमंत जमीनदाराचा एकुलता पुत्र होता. त्याच्या निवासस्थानी राजवाड्यासारखी श्रीमंती आणि वैभव होते, पण घरातील माणसांच्या स्वभावात थोडा उर्मटपणा होता. विधी पूर्ण होऊन दोन्ही बहिणींचे कन्यादान झाले. धर्मदास आणि मनोरमा आपल्या लेकींना आलिंगन देताना ओक्साबोक्शी रडू लागले.
सगुणाच्या डोळ्यांतही आसवे दाटले, पण तिने स्वतःला सावरत आई वडिलांना नमस्कार केला. दुर्गुणा रडत होती, पण तिचे लक्ष सेवकांनी आणलेल्या भरजरी दागिन्यांकडेही होते. दोन्ही नवविवाहितांना सासरी नेण्याची वेळ आली. जाताना मनोरमाने सगुणाच्या हातात एक लहानशी तुळशीची रोपाची कुंडी दिली व पोटाशी धरत म्हणाली, "हे रोप जपून ठेव. सासरी तुझ्या अंगणात हे रोप लाव. या तुळशीमुळे लक्ष्मी माता सदैव तुझ्यावर प्रसन्न राहील." सगुणाने कुंडी हृदयाशी धरून ठेवली आणि आईला वचन दिले. दुर्गुणाकडे पाहून आई म्हणाली, "तुलाही हवे असल्यास तू घेऊ शकतेस बाळा." पण दुर्गुणाने नाके मुरडत म्हटले, "आई, तिथे आधीच पुष्कळ बाग आहे. मला झाडं झुडपात फार स्वारस्य नाही. तुझी तुळस तिथे कुठे लावू?" मनोरमा निराश झाली, पण तिने हट्ट केला नाही. सासरी पोहोचून सगुणाचे भावविश्व नवीन होते. हरिदासचे घर दगडांनी बांधलेले, जुन्या राजवाड्याचे अवशेष भासावे असे प्रशस्त घर होते. पण त्यांच्या अंगणात एक कोपऱ्यात सुगीचे चिन्ह नसलेले जुने तुळशी वृंदावन दिसत होते. घरातली सासूबाई वर्षभरापूर्वीच स्वर्गवासी झाल्याने तुळशीची देखभाल कोणी केली नव्हती. सगुणाला ते पाहून हळहळ वाटली. लग्नाची लगबग थोडी शांत झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पहाटे ती उठली आणि आपल्या सोबत आणलेल्या तुळशीचे रोप तिने त्या ओसाड झालेल्या वृंदावनात हलकेच रुजवले. माती भुसभुशीत करून तिने रोप लावले आणि स्वच्छ पाणी घातले. तुळशी वृंदावनाभोवतीची जळमट आणि धूळ तिने स्वतः आपल्या हातांनी काढून टाकली. हरिदासने उठून तिला अंगणात झाडू घेऊन काम करताना पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याने प्रेमाने विचारले, "अगं, हे काय करत आहेस एवढ्या पहाटे?" सगुणाने हसून उत्तर दिले, "मी आपल्या अंगणात पुन्हा तुळस रोवली आहे." आई म्हणाली ना, "तुळशीच्या रूपाने लक्ष्मी आपल्या घरी नांदते. मला हवंय या घरावर देवीची कृपा राहावी." हरिदासला आपल्या पत्नीतले हे सात्विक रूप पाहून अभिमान वाटला. त्यानेही पुढे येऊन तिला मदत केली. माती नीट दाबून रोपाला आधार दिला. त्या दिवसापासून सगुणाने नव्या घरी रोज सकाळ संध्याकाळ तुळशीचे पूजन सुरू केले. तुपाचा दिवा लावून ती मनोभावे प्रार्थना करी, "हे विष्णुप्रिया तुलसी माते, माझ्या या नव्या परिवारावर सदैव कृपा ठेव." घरातले इतर लोकही हळूहळू तिच्या नियमित पूजेला आदराने सामील होऊ लागले. काही आठवड्यातच सगुणाच्या लहानशा अंगणातली तुळस तरारून वाढू लागली. नवीन कोवळे पानांनी भरून गेली. जणू देवी लक्ष्मीने तिच्या घरी पाय ठेवले होते. दुसरीकडे दुर्गुणाचे सासर अत्यंत ऐश्वर्याने नटलेले होते. प्रशस्त महाल, भिंतींवर झळकणाऱ्या चित्रांनी व शोभेच्या वस्तूंनी भरलेले दालने, सर्व वैभव डोळे दिपवणारे होते. परंतु त्या भव्य घराच्या मागील अंगणात एक जुनी चबुतऱ्यासारखी बांधणी होती, ज्यात मातकट माती भरली होती. मध्यभागी एक वाळलेले तुळशीचे रोप अत्यंत दयनीय अवस्थेत उभे होते. कुणाच्याच लक्षात येत नव्हते, पण एका कोपऱ्यात ती तुळस कधीच सुकून गेली होती. दुर्गुणा जेव्हा पहिल्यांदा त्या अंगणात फिरत होती, तेव्हा तिच्या नजरेस तो रखरखीत तुळशीचा वटलेला दांडा पडला. तिने तुच्छतेने विचारले, "हे काय आहे असं? इतकं सुकलेलं झाड का ठेवले आहे इथे?" तिच्या दिरानं सांगितले, "अगदी लहान असताना आजीने हे तुळशी वृंदावन बांधले होते, पण आता कोणी काळजी घेत नाही, त्यामुळे सुकून गेले. काढून टाकावे का म्हणतोय बाबांना?" दुर्गुणा लगेचच म्हणाली, "हो ना, नको ठेवू असले वटलेले झाड. दुसरी काही सुबक शोभेची झाडे लावूया." त्या संध्याकाळीच तिने नोकराला बोलावून ती कोरडी तुळस मुळासकट उपटून टाकण्यास सांगितले. नोकर किंचित संकोचला आणि म्हणाला, "सोनबाई, तुळस उपटणे अशुभ असते असे म्हटले जाते. साहेबांना विचारून." पण दुर्गुणाने त्याच्यावर खेकसत आदेश दिला, "मी या घराची छोट्या मालकीण आहे की नाही? मला नवीन फुलझाडे लावायची आहेत तिथे. लगेच काढून टाका ते जुने कुचके झाड." नोकराने नाईलाजाने तुळस बाहेर काढून टाकली आणि चबुतऱ्याची जुनी माती काढून त्या कुंडीला रिकामे करून ठेवले. दुर्गुणाने आनंदाने त्या जागी एक शोभिवंत परदेशी रोपाची कलमे लावायला सुरुवात केली. दुर्गुणाला वाटले तिने फार शहाणपणा करून एक काम फत्ते केले. तिला जाणवलेच नाही की ज्या क्षणी तुळस उपटली गेली, त्या घराच्या अन्नदात्री लक्ष्मीने देखील आपले पाय काढून घेतले होते.
ती रात्र सामान्य भासली, पण अनिष्ट सावट त्यावेळीच घिरट्या घालू लागले होते. काही महिने अशाच उलटसुलट घडामोडींमध्ये गेले. सगुणाच्या संसारात अलवारपणे सुखाचे वारे वाहू लागले होते. हरिदास अत्यंत आनंदी होता. त्याला शेतापासून चांगले उत्पन्न मिळू लागले आणि त्याच्या लघु व्यवसायातही फायदा झाला. गावातील मंडळी म्हणू लागली की सगुणा पाऊल ठेवून आली तेव्हापासून हरिदासच्या घराचे दिवस पालटले. सगुणाला स्वतःलाही जाणवत होते की तिच्या श्रद्धेने आणि कष्टाने घरात लक्ष्मीचे नांदणे वाढते आहे. काही काळातच सगुणाच्या कुक्षीत नवीन जीवाचे आगमन होणार असल्याची गोड बातमी समजली. तिच्या सासऱ्यांनी आणि पतीने तिचे फार आदराने लक्ष ठेवायला सुरुवात केली. रोज पहाटे उठून तुळशीची सेवा करत असे. पाणी घालणे, दिवा लावणे, तसेच भक्तिगीत गात अंगण भरून काढत असे. तिच्या गोड आवाजातील भक्तिपाठ ऐकून शेजाऱ्यांचीही मने प्रसन्न होत. सगुणाच्या सासऱ्यांनी तर अभिमानाने गावात सांगितले, आमच्या अंगणात पुन्हा तुळस फुलली आणि आमच्या घराला जणू जिवंतपणा मिळाला. आमची सून लक्ष्मीचे रूपच आमच्याकडे घेऊन आली. दुर्गुणाच्या संसारात मात्र वेगळीच कथा उलगडत होती. हेमंतच्या वडिलांनी एका नवीन व्यापारी मोहिमेत गुंतवणूक केली होती, पण दुर्दैवाने ती उलटी पडली. संचित संपत्तीचा मोठा भाग हातून गेला. हेमंतचा स्वतःचाही कारभार तोट्यात गेला आणि कर्ज वाढू लागले. दिवसेंदिवस घरात चिंता आणि तणाव फैलावत चालला. महालात दागदागिने, कलापूर्ण वस्तू होत्या खऱ्या, पण शांतता आणि समाधान लोप पावत होते. दुर्गुणा आधी ज्याला फक्त सुखसोयी मानत होती, ती आता असुरक्षिततेने ग्रासली. तिचा नवरा हेमंत कधी कधी रागाने उफाळून येई. एका रात्री वाद विकोपाला गेला तेव्हा त्याने तिला तडक बोलून टाकले. तुझ्या पायगुणामुळेच की काय माहीत, आपल्या घरावर असा संकट आलाय. तुझ्या येण्याआधी सर्व काही सुरळीत होतं. या शब्दांनी दुर्गुणाला खोलवर लागलं. तिनेही संतापून उत्तर दिलं, मी काही कंगाल नाही. उलट माझ्या माहेराहून सोनं नाणं भरभरून आणलंय. माझ्यामुळे नाही, तुमच्या बापाच्या चुकीच्या निर्णयांमुळे हे झालंय. घरात कलहाचे वातावरण निर्माण झाले. आर्ततेने दुर्गुणाने एके दिवशी आपल्या अंगणातील नव्याने लावलेल्या परदेशी रोपांकडे पाहिले तर तेही सुकलेले दिसले. तिला अचानक माहेरच्या तुळशीची आठवण झाली. लहानपणी आईने तिच्या कानावर अनेकदा तुळशीचे महात्म्य सांगितले होते, पण दुर्गुणाने हद्दपार केलेली ती तुळस आता पुन्हा मनात डोकावू लागली. एक संध्याकाळी तिचे सासरे देवघरात बसून विषण्ण मनाने प्रार्थना करत होते. त्यांनी देवापुढे हात जोडले व म्हणाले, हे नारायण, आमच्यावर आलेली ही आपत्ती दूर कर. आम्ही कोणते पाप केले की घराची लक्ष्मी रुसली? दुर्गुणा बाहेरच होती. तिने हे शब्द ऐकले आणि नकळत तिचे डोळे तुळशीच्या रिकाम्या चबुतऱ्याकडे वळले. त्या ओस पडलेल्या जागेकडे पाहताना तिच्या मनात अपराधाची जाणीव चुकचुकली. घराची लक्ष्मी रुसली या शब्दांमध्ये तिला काहीतरी संकेत असल्यासारखे भासले. ती विचार करू लागली, कदाचित तुळस उपटून टाकणे हे मोठे अपशकुन ठरले असावे. पण तत्क्षणी तिचा अहंकार तिला भिडला. नाही, हे फक्त दैवत दुर्विपाक असतील. माझ्या कृतींचा काय संबंध? तेवढ्यात एके दिवशी गावात एक ज्योतिषी बाबा आले. हेमंतच्या वडिलांना भेटून त्यांनी सांगितले की त्यांच्या कुळावर कुठल्या तरी देवीचा प्रकोप झाला आहे. तुमच्या घरात पूजा अर्चा कमी झाली आहे. ज्या गृहदेवतेची उपासना थांबली आहे तिचा संताप तुमच्या आपत्तींमागे आहे, असे त्यांनी सोडवणुकीच्या सुरात म्हटले. हेमंतचे वडील थोडे चकित झाले. त्यांनी कुतूहलाने विचारले, आमच्या कुळदेवतेची पूजा तर होते आहे, मग कोणत्या देवीबद्दल बोलत आहात? बाबा डोळे बंद करून ध्यानस्थ झाले आणि काही वेळाने म्हणाले, एक पवित्र रूप ज्याची पूजा स्त्रिया करतात तिचा अपमान झालाय या घरात. त्यामुळे आलक्ष्मीचा वास वाढला आहे. हे ऐकताच दुर्गुणाच्या चेहऱ्यावरचे रक्त पळाले. तिला नक्की समजलं की हा इशारा तुळशीबद्दलच आहे, पण ती गप्पच राहिली. बाबांनी पुढे सुचवलं, घरातील एखादी सुशील स्त्री त्या देवीची मनोभावे पुन्हा प्रतिष्ठापना करील तर विघ्न दूर होऊ शकतील. हेमंतच्या वडिलांनी लगेच दुर्गुणाकडे पाहिलं. त्यांना आठवलं की सून येण्याआधी त्यांच्या मातेने सांभाळलेली तुळस असूनही आता ती नाही. त्यांनी गंभीर आवाजात विचारलं, सुने, आपल्या इथे तुळशीचा रोप होता, ते काय झालं?
उपस्थित सर्व नातेवाईकांसमोर हा प्रश्न ऐकून दुर्गुणा घाबरली. तिने हळू आवाजात कबूल केले, ते रोप वाळून गेला होता. मी त्याच्या जागी दुसरे फुलझाड लावले. सासऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. हेमंतही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. घरातील काही जण कुजबुजले. असं का केलंस बाई? तुळस कधी उपटत नाहीत. अपमानाने आणि पश्चात्तापाने दुर्गुणाचे डोळे भरून आले. तिने पळतच अंगण गाठले आणि त्या रिकाम्या चबुतऱ्याशी जाऊन बसली. सुन्न मनाने ती त्या मोकळ्या मातीकडे बघत राहिली. जणू ती स्वतःलाच प्रश्न करत होती, मी हे काय केले? त्या रात्रीच दुर्गुणाच्या दुर्दैवाने एक नवी आपत्ती ओढवली. दुर्गुणाच्या बाळाला तीव्र ताप चढला. वैद्य सगळ्यांना बोलावून पाहिले, पण ताप काही उतरेना. बाळ रात्रभर रडत होते आणि दुर्गुणा अक्षरशः कोलमडून गेली. स्वतःला दोष देत ती बाळाला कवटाळून बसली होती. तिच्या आईचे शब्द, ज्या घरात तुळस सुकते तिथे लक्ष्मी स्थिरावत नाही, पुन्हा पुन्हा मनात घुमत होते. तिने हेमंतकडे अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाली, मी चुकले हेमंत. मी आपल्या घडीच घोटाळा केला. माझ्या चुकीची किंमत आपल्याला मोजावी लागते. शेवटी हेमंत सुद्धा आपल्या लेकराच्या तापाने हतबल झाला होता. त्याने शांतपणे विचारले, काय करूया मग? सांग, काय मार्ग आहे? दुर्गुणाच्या मनात अचानक सगुणाचे स्मरण झाले. तिला वाटले, जगात कोणी मदत करू शकते तर ती माझी बहीण सगुणा, जिच्या घरी तुळस बहरतेय आणि जिच्या हृदयात परमेश्वरावर अपार श्रद्धा आहे. दुःखी मनाने दुर्गुणाने ठरवले की आपण लगेच सगुणाकडे जावे. पहाटेच्या धूसर प्रकाशातच तिने एका शेजाऱ्याच्या बैलगाडीत बसून सगुणाच्या गावाचा रस्ता धरला. सकाळ होत आली तसा ती सगुणाच्या दारी येऊन पोहोचली. अंगणात पाऊल टाकताच तिला समोरच तुळशी वृंदावन दिसले, भरपूर पानांनी आणि फुलांनी डवरलेले. त्यासमोर तेवत असलेला दिवा आणि ताज्या फुलांनी सजलेली तुळस. त्या दृश्याने दुर्गुणाच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. ती तिथेच खाली कोसळली. इतक्यात सगुणा घराबाहेर आली. तिने दुरूनच बहिणीला ओळखले आणि धावत जाऊन तिला उठवून धरले. दुर्गुणा, काय झालं इतक्या सकाळी? सगुणाने काळजीने विचारले. दुर्गुणाने हंबरडा फोडला. अश्रूंनी तिचा गळा दाटून आला. अगं सगुणे, मी फार मोठी चूक केली. माझ्या अहंकारामुळे मी तुळस उपटली आणि आमच्या आयुष्यातले सर्व सुख ओरबाडून घेणारे संकट ओढवले. माझं बाळ खूप आजारी आहे. वैद्यांच्या औषधांनी काहीच फरक पडत नाहीये. तूच काहीतरी करू शकशील, बघ ना. ती बेहाल झाली होती. सगुणाने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा काही घोट तिच्या तोंडाशी धरून ती बहिणीला सावरत म्हणाली, धीर धर, बघू काय करता येईल. प्रभू विष्णू आणि तुळसमाई सर्व ठीक करतील. सगुणाने लगेच घरातल्या देव्हाऱ्यातून श्री विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवलेले तुळशी दलांनी युक्त पवित्र पाणी, तीर्थ घेतले. तिने मनोभावे प्रार्थना करून काही थेंब दुर्गुणाला पाजले आणि उरलेले तीर्थ आपल्यासोबत एका छोट्या भांड्यात घेतले. ये आता, आपण तुझ्या घरीच जाऊ. तिथे आपल्या तुळशीला पुन्हा जागा देऊया आणि भगवंताची कृपा मागूया, सगुणा निर्धाराने म्हणाली. दुर्गुणाला जणू आधार मिळाला. तिने सगुणाला घट्ट मिठी मारली. दोघीजणी तातडीने परतण्यासाठी निघाल्या. दुपारपर्यंत त्या दुर्गुणाच्या घरी पोहोचल्या. दुर्गुणाच्या दारी सगुणाला पाहताच हेमंत आणि त्याचे कुटुंब आश्चर्याने बाहेर आले. सगुणाने नम्रतेने सर्वांना वंदन केले. तिने वेळ न दवरता आपल्या हातातील तुळशीच्या मंजिऱ्यांनी भरलेले तीर्थाचे भांडे काढले आणि दुर्गुणाच्या आजारी बाळाजवळ गेली. बाळ निष्प्राणासारखे पडले होते. कपाळ तापाने तप्त झाले होते. सगुणाने ओठांच्या हालचालीने विष्णू तुळशीचे स्तोत्र पुटपुटत तीर्थाचे थेंब बाळाच्या तोंडात टाकले. उपस्थित सारे जण हळूहळू तिच्या मागोमाग प्रार्थना करू लागले. आश्चर्यकारकरित्या काही क्षणांतच बाळाचे रडणे थांबले आणि त्याचा श्वास हलका झाला. तापाचा जोर उतरू लागल्याचे जाणवले. हेमंतच्या आईने आश्चर्याने उद्गार काढला, काय चमत्कार आहे हे! दुर्गुणा तर सगुणाकडे अवाक होऊन पाहत होती. तिने पटकन पुढे होऊन आपल्या बहिणीचे पाय धरले. सगुणा, तू आज आमच्यासाठी देवदूत ठरलीस.
ती गदगदून म्हणाली. सगुणाने तिला उठवले आणि मायाळू स्वभावाने म्हणाली, "अगं, माझं काहीच नाही. हा तुळशीमाईचा महिमा आणि श्रीहरीची कृपा. आता उशीर नको करूया. तुझ्या अंगणात पुन्हा तुळशी रोवूया." त्या दिवशी सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर सगुणाने स्वतःच्या हातांनी एक नवीन तुळशीचे रोप दुर्गुणाच्या अंगणातील रिकाम्या चौथऱ्यात लावले. दोन्ही बहिणींनी मिळून तुळशीला पाणी घातले, फुलांनी सजवले आणि दिवा लावला. दुर्गुणाने दोन्ही हात जोडून अश्रुपूर्ण डोळ्यांनी प्रार्थना केली, "हे तुळशी माते, माझा अपराध क्षमा कर. पुन्हा कधी चूक होऊ देणार नाही. आमच्या घरावर कृपादृष्टी ठेव." घरातील सर्व मंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या रात्री बराच काळानंतर हेमंतच्या घरात शांत झोप अवतरली. बाळ निवांत झोपले होते आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पुढील काही दिवस सगुणा बहिणीकडेच राहिली. ती दुर्गुणाला तुळशीची नीट काळजी कशी घ्यावी हे शिकवत होती. दोघी पहाटे एकत्र अंगण झाडून स्वच्छ करत, तुळशीला पाणी घालत आणि देवापुढे प्रार्थना करत. दुर्गुणाच्या हृदयात प्रत्येक घटकेला खेदाचे रूपांतर भक्तीत होत होते. तिनं ठाम निश्चय केला की आता आयुष्यभर ती तुळशीची सेवा आणि पूजा प्राणपणाने करेल. हळूहळू घरातलं वातावरण पूर्णतः बदलून गेलं. बाळ पूर्णपणे बरा झाला आणि खेळू लागला. हेमंतचा स्वभावातील उद्दामपणा विरघळून गेला. तो सुद्धा आता नित्य संध्याकाळी आपल्या पत्नीसोबत तुळशीसमोर दिवा लावू लागला. घरातील ज्येष्ठ मंडळींनीही सुटकेचा निश्वास सोडला. बरंच काही शिकायला मिळालं होतं या प्रसंगातून. काही आठवड्यानंतर सगुणा परत आपल्या घरी जाण्यास तयार झाली. दुर्गुणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने सगुणाचे हात हातात घेत म्हटले, "तुझ्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही बहिणी. तू मला केवळ माझं बाळ परत दिलं नाहीस, तर माझ्या डोळ्यांवरचा अज्ञानाचा पटही दूर केलास. आता माझ्या जीवनाला खरं मार्गदर्शन मिळालं." सगुणाने तिला आलिंगन देत म्हटले, "आपण दोघी बहिणी आहोत. यात ऋणानुबंधाचं काही नाही. परमात्म्याने तुलाही शिकवण देण्यासाठी माझा हात वापरला असेल तर त्यात माझं कसले कौतुक. फक्त हे वचन दे की तुळशीचे महत्त्व तू आता कधीही विसरणार नाहीस." दुर्गुणाने डोळे पुसत मान डोलावली. सगुणा निघून गेल्यावर बराच वेळ दुर्गुणा तुळशी वृंदावनासमोर बसून राहिली, आर्त मनाने पुन्हा पुन्हा प्रार्थना करत. दुर्गुणाच्या घराला जणू नवसंजीवनी मिळाली. पुढील काही महिन्यात त्यांचे उद्ध्वस्त होत आलेले अर्थकारण सावरू लागले. हेमंतच्या वडिलांची हरवलेली गुंतवणूक थोड्याफार प्रमाणात परत मिळाली. काही नवी संधी चालून आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील कलह आणि नैराश्य नाहीसे होऊन प्रेम आणि समाधान नांदू लागले. दुर्गुणा दिवसेंदिवस अधिक श्रद्धाळू होत गेली. ती सकाळी स्नान करून तुळशीपाशी कपूर आणि तुपाचा दिवा लावे. सायंकाळी मधुर आरती गाई. तिचे मन पूर्वीच्या चैनी आणि अहंकार यातून पूर्णपणे विमुक्त झाले होते. आता तिला खरी शांती भक्तीमध्ये आणि कुटुंबाच्या संगतीत लाभत होती. बराच काळ लोटला. एके वर्षी कार्तिक महिन्यात दुर्गुणाने आपल्या घरी थाटात तुळशीचे लग्न, तुळशी विवाह घातले. संपूर्ण गावाला आमंत्रण दिले गेले. धर्मदास आणि मनोरमाही आपल्या दोन्ही जावयांसह समारंभास उपस्थित राहिले. सगुणा व हरिदास तर होतेच. सनई चौघड्यांच्या मंगलध्वनीत तुळशी वृंदावनाचा नवे रूपात साज शृंगार करण्यात आला. तुळशी मातेची आणि श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून विधीपूर्वक पूजन केले गेले. दुर्गुणा आणि सगुणा दोघींनी मिळून देवीला ओवाळले. त्या प्रसंगी दुर्गुणाच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीचा तेजोमय प्रकाश होता. तिने उंच स्वरात घोषणा केली, "जिथे तुळस आहे तिथेच लक्ष्मी नांदते आणि सुख समृद्धी लाभते. ही तुळशी माझी आई समान आहे." गावकरी आनंदित झाले आणि टाळ्यांचा गजर झाला. धर्मदास आणि मनोरमाने दोन्ही मुलींना पत्रात शुभाशीर्वाद घातले आणि ते भावुक होऊन म्हणाले, "आमचा संसार धन्य झाला रे मुलींनो. तुमच्या रूपाने आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही." त्या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाहाचा उत्सव संपन्न झाल्यानंतर सगुणा आणि दुर्गुणा अंगणातील दिव्यांच्या प्रकाशात एकमेकींच्या शेजारी बसल्या होत्या. दोन बहिणींच्या हातात हात होते आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.
समोर तुळशी वृंदावनात दिवा तेवत होता. फुलांचा सुगंध दरवळत होता. दोघी मनातल्या मनात प्रभूचे आभार मानत होत्या. दुर्गुणाच्या मनावरचे सगळे धुके निवळून गेले होते. तिने मनात म्हटले, तुळसी माते, तू मला सन्मार्ग दाखवलास. आकाशात चंद्र थोडा वर आला तसे त्याच्या शीतल चांदण्यांनी त्या पवित्र अंगणातील वृंदावन उजळून निघाले. त्या प्रकाशात दुर्गुणाच्या अंतःकरणात एक निशब्द पण ठाम सत्य उजळून आले. तुळशीविना वैभवाला उजेड नाही आणि तुळशीसह दरिद्री झोपडीही दैवी प्रकाशाने भरून जाते. अशा रीतीने दोन बहिणींची ही कथा संपली. जरूर, पण तिचा संदेश मात्र पिढ्यानपिढ्या उजळत राहिला. जिथे तुळस तिथे लक्ष्मी आणि जिथे भक्तिभाव तिथेच खरा सौख्य संपदेचा वास करतो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय तुळशी माता नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. धन्यवाद.